अध्याय 13. ओम श्री कृष्ण सरस्वत्यै गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. कोल्हापुरी असंख्य असती सदन, स्वामीस आवडे ताराईचे सदन. तिच्या हातचे रुचे भोजन, यशोदा कृष्ण तैसे गमे. ताराबाई विना स्वामी बेचैन, गुरु विना तिजही गमेन. ताराबाई म्हणे मी भाग्यवान, अशी अभिमान बाधा झाली. भक्तमंडळी तुच्छ वाटू लागली, गर्व पिशाचे झडपिली. पण गर्वाचे घर खाली, हेन अंतरी जाणिले. गर्वाची बाधा होता तीस, न रुचे ती गोष्ट स्वामीस. उपाय योजित गर्व हरण्यास, भक्ती मार्गी जो बरा नसे. वाहती कासारी भोगावती, गुप्त असे सरस्वती. तिन्ही नद्या जेथे मिळती, संगमी प्रयाग तीर्थ म्हणती. मकर संक्रमणात करिता स्नान, मनुष्य जीवन होते पावन. अनेक करीती तेथे भोजन, अनादि असे प्रयाग तीर्थ. तेथे गुरुसह निघती भक्त, योजनेस ठिकाण असे युक्त. गुरु झाले जाण्या उद्युक्त, पुढील बेत निश्चित मनोमनी. प्रयाग तीर्थ भोजनाचा बेत, भक्त मंडळी ठरवीत. प्रेरणा श्री गुरु देत, प्रयागावरी आनंदे पातले. प्रयागावरी येण्याचे कारण, ताराबाईस झाला अभिमान. तो करण्या खंडन, गुरुनी विचार योजिला. म्हणती गुरुसी घालू स्नान, हे तर दक्षिण प्रयागस्थान. गुरु संगे होऊ पावन, गंगे काठी पोहचले. 3 अंतरावर उभे असता श्री गुरुवर. गंगेचा आला भरून ऊर, लाट रूपे पायावर लोळली. घडला प्रकार पाहून, भक्त म्हणती गंगेने केले पूजन. गुरुही म्हणती झाले स्नान, चला जाणे आहे दूर दूर. गुरु झाले गुप्त, संगे दळवी लाड भक्त. कथा भाग केला स्पष्ट, वाचता होई खुलासा. तेथूनी भक्तासवे येती गुरु, भक्त म्हणती भोजन तयारी करू. पक्वान्ने करण्याकरिता सुरू, समाराधनेचा बेत चालला. स्वामींना बसविले वृक्षातळी, कृष्णा वासू बसती जवळी. अंगी वैराग्य धरा यावेळी, दत्त रक्षील जाणे दूर. ऐसे बोलूनी स्वामी गेले दुकानी, तेथील चिरमुरे मूठभर घेऊनी. ताराईच्या हाती ठेवूनी, म्हणती कर्मबद्धास हेची गोड. ऐसे संदिग्ध भाषण करून, पुढे पुढे धाव घेऊन. कोपण्या काय घडले वर्तन, भक्तही धावू लागले. गर्दीतून स्वामी न दिसती, सकलांच्या दृष्टी आड होती. पुन्हा त्या न सापडती, ऐशा परी गुप्त झाले. दळवी लाडा पुढे गुरु माऊली, परतूनी माघार न फिरली. मंडळी निराशे परतली, झाला प्रकार ताराईस कथिला. शोके ताराबाई निश्चेष्ट पडली, दृष्टांती गुरुवाणी ऐकली. मंडळी भुकेने व्याकुळ झाली, स्वयंपाक व्यर्थ दवडू नको. ताराबाई म्हणे भोजन करा, गुरु शोके अन्नान शिवती जरा. अन्न ब्रह्माचा शाप नव्हे बरा, ऐसे जाणून किंचित जेवले. झाल्या प्रकाराचा शोक करीत, भक्तांसवे ताराबाई येई परत. परी शोका नसे गणित, पुढील निश्चय सांगतो. स्वामी विरहे अन्न पाणी वर्जियेले, अन्ना वाचून शरीर वाळले. म्हणे जरी मरण आले, प्रायश्चित्त स्वखुशीने पत्करीन. स्वामी वनी धावू लागले, लाड दळवी व्याकुळ झाले. सूर्यबिंब मावळू लागले, अंधार पडू लागला. जया नयनी सूर्य वसे,
त्यास अंधार काय भासे. दळवी लाडा मात्र न दिसे, प्राणाची परवा नसे तया. दोघे भक्त त्या मागे चालती, दुसरे दिनी सूर्य ये वरती. परी स्वामी न घेती विश्रांती, भुकेने दोघे व्याकुळ. अंधार जाता प्रकाश पसरला, दोघा थोडा धीर आला. गुरूंना कसोटीचा विचार आला, गंमत सांगतो पुढे. वाटेत आडवा आला भुजंग, दोघा वाटले भयंकरी प्रसंग. गुरु म्हणती बाजूस सारा ते जंग, भीत भीत ठेवले बाजूला. भुजंगाने तयान केली इजा, गुरु भक्तीची ऐशी मजा. म्हणती यमास सुद्धा देऊ रजा, अशी परीक्षा सुरू होय. सह्याद्रीच्या घाट माथ्यावर, दिसती दर्या खोलवर. दाट जंगल श्वापदे फार, मनी घाबरा सुटला. 8 प्रहर काही नसे पोटात, पंचप्राण येती कंठात. तशात काटे घुसती पायात, गुरुनिष्ठे पुढे न दिसे काही. स्वामी आमुचे रक्षण करा, तुम्हीच करुणा करा. कोण आम्हा दया सागरा, ऐशी करुणा भाकू लागले. प्रवासात लाड झाला व्याकुळ, गाव दिसता जवळ. लाड म्हणे गुरु दयाळ, सत्वर आणि तो माधुकरी. करू नको अविचार, फुकट खाशील मार. किंचित धर धीर, ऐसे गुरु म्हणती त्या. गुरुवचन मोडुनी, गेला सत्वर निघूनी. गावकरी आले धावूनी, चोरी केली तोची हा. प्रसंग येता बाका, मारू लागला गुरु सिंहाका. वचन मोडिले फुका, प्राण संकटातुनी वाचवा. गुरु म्हणती पळा पळा, न देऊ वैराच्या हाती गळा. भक्ताचा आम्हा लळा, 2 कोसावर विश्रांती घेतली. प्रवास सुरू झाला अरुणोदयी, बंदी येई परीती जाई. ऐसे गुरु वदती, एका गावा समीप येता. लोक म्हणती काय पाहता, सहज चोर येती हाता. धरोनी हनुमंत मंदिरी कोंडिले, द्वारी 2 रक्षक असता. कोणाच्याही दृष्टीस न पडता, गावचा पाटील होता. त्याद्वारी गुरु उभे ठाकले, पाटलिणीकडे मागता भाकरी. देते खा पोट भरी, लोणचे भाकरी देता करी. भक्ता सवे खाऊ सुखे, येता हनुमंत मंदिरी. अर्धी ठेविली लाडाचे करी, किंचित क्षुधा होता पुरी. दोघेच खाती ऐसे दळव्या वाटले, तोची एक अंतुरी. पाटलाची सुंदरी, दळव्याने देखिली द्वारी. करीत होती गुरुना वंदन, मीद धली एक भाकरी. परी तुम्हा तिघा होईल अपुरी, 2 जादा ठेवून करी. म्हणे स्वस्थ करा भोजन, मग मिळता उत्तम भोजन. दोघे झाले निद्राधीन, 7 दिसांचा गेला क्षीण. श्री गुरुराज जागृतची, दुजे दिनी करण्या निवाडा. सहज उघडती कवाडा, कोतवाल जो करडा. गुरुसी पाहता न मला, म्हणे तुम्ही केला मूर्खपणा. हा कोल्हापूरचा दत्तराणा, चोर म्हणता याना. सोडा गाव होईल नामशेष, ऐकूनी गावकरी घाबरले. त्वरित गुरूंना मुक्त केले, म्हणती आमुचे चुकले. अपराध पोटी घालावा, स्वामी किंचित हसून वदले. आता मार्ग आमुचा बदले, सुमार्गावर चालू लागले. क्षणात उतरले उतरण, प्रवास चाले 8 दिवस. स्वामी थकल्याचा न होई भास, मुखकमल दिसे सरस. जैसे बालक बागडे, दोघांची स्वामीस आली करुणा. म्हणती देऊ सुग्रास भोजना, त्यांचा आनंद मावे न गगना. पहात ज्याची वाट तेच मिळे, जुना एक भक्त येई समोर. स्वामीस करी नमस्कार, कैसे येणे घडले इथवर. दोघे सांगती घडली कथा, या गावचा मी इनामदार.
इथेच असे माझे घर, कुटुंब व मुले असती सुंदर. पाय धूळ झाडावी गुरूंनी, लाड तयाची सांगती विनंती. गुरु आनंदे जाऊ म्हणती, श्रम परिहार तुमचे होती. कुलकर्णी वाड्यात पोहोचले, तेलांनी अंग मर्दून. उष्णोदकाने घातले स्नान, तैसेच दोघा शिष्या करून. कष्ट परिहार जाहले, रांगोळ्यांनी पाट सजविले. अगरबत्ती सुगंध दरवळे, पंचपक्वान्न पुढे वाढिले. गुरु पंगतीचा लाभ झाला, विश्रांती घ्या तुमचे घर. गुरु म्हणती दिसे पुढे राजापूर, रामभाऊ वैद्याचे घर. निरुपाये मग निरोप दिला, वैद्या घरी राहिले किंचित काळ. दर्शना भाविक येती त्रिकाळ, धनधान्याचा झाला सुकाळ. करुनी सधन सोडिले तया, निघाले राजापुराहून. थेट कागलास केले गमन, हरिपंताचे घरी केले भोजन. वाडीस येती शिष्यासह, तेथून मिरजेस राहिले काही दिन. फार दिस झाले करवीर सोडून, ताराबाईचे शुद्ध अंतर जाणून. जाऊ मठी योग्य क्षणी, विरही ताराई बुडाली. भक्त म्हणती दिसेल गुरु माऊली, आहे ती कृपेची सावली. फुका शोक न करावा, ऐशा परी करती सांत्वन. परी तिने मांडिले निर्वाण, गुरु पुढे कसपटा समप्राण. म्हणे देह जावो अथवा राहो, ती नसे स्त्री सामान्य. गुरु तिची गोष्ट करीती मान्य, भक्तिबल तिचे असामान्य. उपोषण चालवी पुढे, देह त्यागाची ऐकता गोष्ट. गुरु करिता काय हे कष्ट, भक्तिभाव होई स्पष्ट. भक्त निघती गुरु शोधाया, गावोगावी करिता तपास. लोक म्हणती पाहिले राजापुरात, भक्त भेटले रामभाऊ वैद्यास. म्हणे तो कागलासी गेले, पत्रद्वारे वार्ता तिला कळाली. उपोषणाची उर्मी तीस चढली, मुदत 3 दिसांची वाढविली. मूर्छा येऊन पडली भूवरी, मूर्छेत देखिले गुरु सिंहासनावरी. अहंकार बेतला प्राणावरी, आता आत्मरक्षण करी. घे आहार मजसाठी, 21 दिनी होईल भेट. ऐसे गुरुवचन ऐकले नीट, मग होऊनी धीट. कागलास त्वरित पोहोचली, हरिपंत सांगे गेले वाडीस. भेटीची लागली आस, हरिपंता सवे आली वाडीस. परी तेथे गुरु न भेटती, वाडीत भटजी सांगती. इथे राहण्या केली विनंती, परी ते आमचे न ऐकती. आत्ताच मिरजेस गेले, मिरजेस गेल्याचे कळता. पाठलाग करुनी तया वेढिता, कृष्णा डोह पार केला पुरता. अद्भुत ते सांगतो, कृष्णेचा डोह खोल भयंकर. त्यात मासे मगरी क्रूर, भक्त म्हणती कसा होईल पार. काठावर पाहत राहिली, दळव्याचे हाती देता पादुका. धाक पडला उदका, धोका न देऊ गुरुनायका. पाणी गुडघ्या खाली राहिले, मग डोह सहज केला पार. पैलतिरी गेले गुरुवर, दोघांसह सुखरूप पोहचले. ताराबाईने विचार केला, दुर्दैवाचा फेरा संपला. म्हणे प्राण लावीन पणाला, पाहीन दिवस 21. वचनाप्रमाणे स्वामी येता घरा. आता निमूटपणे जाऊ घरा, ब्रीद शब्द करिता खरा. सत्वर परतली कोल्हापुरी, 21 दिनी चिंतातूर. सायंकाळी सिंहासनी जाई नजर, हास्यवदन करीत बैसले गुरुवर. तारा म्हणे पारणे फिटले नेत्रांचे,
दोहो बाजूला उभे लाड दळवी, सिंहासनाची शोभा आगळी. पाहुनी नेत्र निरांजन ओवाळी, सार्थक झाले मम जन्माचे. बोलण्या शब्द न फुटे वदनी, थरकापे तनु नयनी पाणी. देहावरी येई काही क्षणांनी, साष्टांग प्रणिपात घातला. अहंकाराची मिळाली शिक्षा, विसरन भावा ही घाला भिक्षा. आता कायमची घेतली दीक्षा, आनंदोर्मिनित नाहली. हे श्री कृष्ण सरस्वती चरित्र, परम पावन पवित्र. भाविक श्रवणासी पात्र, 13वा अध्याय गोडहा. श्री गुरुदेव दत्त. श्री कृष्णार्पणमस्तु.